श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धी, तर्क, संवाद आणि व्यापाराचा कारक मानले जाते. जेव्हा ग्रहांचा राजकुमार बुध अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. 1 मे 2026 रोजी होणाऱ्या बुधाच्या या गोचराचा सकारात्मक परिणाम विशेषतः कर्क, सिंह, मकर आणि कन्या राशीवर दिसून येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया की बुध अस्त झाल्याने या राशींना कोणते शुभ परिणाम मिळतील. पहिली रास आहे कर्क. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या अनुकूल राहू शकतो. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना कौतुकास पात्र ठरतील आणि पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यवसायात आर्थिक विस्तार होण्याचे योग आहेत. यानंतरची रास आहे सिंह. बुध अस्त झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि सामाजिक मान सन्मान वाढू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर योजना तयार करण्यासाठी हा चांगला काळ असल्याने घरात आनंदी वातावरण राहते. आज सूर्य आणि चंद्राच्या प्रभावामुळे आपला दिवस चांगला जाण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. करिअरमध्ये योग्य निर्णय घेता येतात. पैशाच्या बाबतीत नशीब साथ देते. कलात्मक गुणांमुळेही फायदा होतो. समाजात मान सन्मान मिळतो. यानंतरची रास आहे कन्या. बुध हा कन्या राशीचा स्वामी असल्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होईल. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढण्याचा हा चांगला काळ आहे. मानसिक ताण कमी होईल आणि तुम्ही अधिक ऊर्जावान वाटाल. व्यवसायात आर्थिक प्रगतीचे योग आहेत. अडकलेले काम पूर्ण होते. पैशाच्या बाबतीत फायदा होतो. तांत्रिक ज्ञानाचा उपयोग होतो. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतात. प्रेमजीवन आनंदी आणि रोमॅन्टिक असते. संशोधन करणाऱ्यांना नवीन काही शिकण्याची संधी मिळते. जुन्या मित्रांची भेट होते. घाई गडबड टाळा. यानंतरची रास आहे मकर. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअर आणि व्यावसायिक प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल. बऱ्याच काळापासून चालू असलेल्या व्यावसायिक समस्यांचे समाधान मिळू शकते. तुमची तार्किक विचारशक्ती आणि बोलण्याची कला इतरांना प्रभावित करेल. त्यामुळे व्यवहार पूर्ण करणे सोपे जाईल. तुमची बुद्धिमत्ता आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला मदत करते. पैशाच्या बाबतीत प्रगतीची संधी मिळते आणि सरकारी योजनांचा फायदा होतो. मित्र किंवा सहकारी मदत करतात. समाजात तुमचा प्रभाव वाढतो. गजकेसरी योगामुळे तुमच्यात नेतृत्व गुण दिसून येतात. चांगले अन्न आणि सुखसोयीचा आनंद मिळतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. जुने प्रयत्न आता यश देऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल. तुमच्या कल्पकतेमुळे वरिष्ठ लोक खुश राहतील. अनावश्यक खर्च टाळाल. कुटुंबात आनंद आणि शांतता राहील. धार्मिक कामामध्ये रस वाढेल. आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग मिळतील. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. जे लोक अविवाहित आहेत त्यांना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. दुकान किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यात चांगला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात लागेल आणि एकाग्रता वाढेल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.